कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे हा श्रीनिवास लेट होणार आहे का त्याला? पण त्याने फोन करून काही कळवलं पण नाही मला। हॅलो श्रीनिवास, अरे कुठे आहेस तू? तुझी बस लेट होणार आहे का? तू मला सांगितलं का नाहीस? मला सांगायचं होतं ना। मी केव्हाची इथे या स्पॉटला येऊन उभी राहिली अशी। कुठे आहेस? ओवी ओवी ओवी, तू जरा श्वास घेशील तर मी बोलू शकतो। सॉरी, हा सांग कुठे पोहोचलास? ओवी अगं सॉरी। तू सॉरी का म्हणतोस? कारण अगं मी अजून खूप लांब आहे। लांब आहे म्हणजे? म्हणजे अगं ते काय झालं, काल रात्री आमची गाडी ना रस्त्यात बंद पडली। काय? हो, म्हणजे आम्ही मेकॅनिक वगैरे सगळं बोलवलं होतं, ती गाडी व्यवस्थित पण झाली, पण ती आता परत बंद पडली आहे। आता इथून अजून किती वेळ लागेल, मी केव्हा पोहोचेन काहीच सांगू शकत नाही। तू हे सगळं मला आत्ता सांगतोयस? नाही म्हणजे काल रात्री मी तुला कळवणार होतो, पण म्हटलं तू झोपली असशील ना, आणि मला उशीर होणार आहे, गाडी बंद पडली, हे जर तुला सगळं सांगत बसलो असतो तर तू उगाच काळजी करत बसली असतीस आणि झोपली नसतीस तू। म्हणून म्हटलं की उद्या सकाळी सांगू, आणि नेमकी सकाळी पण गाडी बंद पडली। तू कुठलं तरी प्रायव्हेट व्हेकल किंवा दुसरा ट्रान्सपोर्ट घेऊन यायला हवं होतंस ना। अगं इथे आड मार्गाला आता कुठे काय मिळणार होतं? ऐक हे बघ, आता आम्ही थोड्या वेळात निघू, पण कधी पोचू काय सांगू शकत नाही, तेवढंच सांगायला फोन केला होता। झालं ना सांगून? हो। मग बाय। अगं ऐकून तर घे। बाय। श्रीनिवास, किती मिस केला मी तुला 2 दिवस। तू येणार म्हणून मला काल रात्री झोप पण नाही लागली। कधी सकाळी असं झालं होतं, आणि तू मला आत्ता सांगतोयस उशीर होणार। श्रीनिवास, आय हेट यू। हे पण आत्ताच व्हायला हवं होतं। आय गेस मॉमचं बोलणं पण बरोबरच आहे। निशीच्या घरच्यांना असं वाटायला नकोय की आम्ही फक्त आमचाच विचार करतो। आता या काय सांगायला आले? नीरज सरांना कल्पना आहे का याची? निशी बेटा, तू अजून गेली नाहीस? पेपरला उशीर होईल, तू जा। नीरज सरांना विचारू का नक्की काय झालंय ते? निशी, हे आज सगळं काय चाललंय? ओवी, हे सगळं अचानक। बरं ठीक आहे, तू आता याचा विचार करू नको। तुझा पेपर आहे ना, त्याच्यावर फोकस कर, अँड प्रॉमिस मी, हे जे काही असेल ना त्याचा परिणाम तुझ्या पेपरवर होणार नाही। निशी, काय ग, तुझा चेहरा का पडला असा? अरे काही नाही, पेपर आहे ना तिचा, जाऊ दे, तिला लेट होईल। बरं बरं ठीक आहे, ऑल द बेस्ट। हा, ओवी, हिला काय झालंय? मेघनाताई, साहिलजी, नक्की काय झालंय आम्हाला कळेल का? सगळं व्यवस्थित आहे ना ताई? सगळं व्यवस्थित व्हावं यासाठीच आम्ही दोघे इथे आलो।
पण तुम्ही प्लीज आमच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. अहो आता सांगा काय ता जीव वर खाली होता आमचो. साखरपुडो पण झालेला असा आणि ह्या आता मधीच खुसपट काहीतरी. सॉरी. आम्ही दोघं जे तुम्हाला सांगणार आहोत त्याने खरं तर तुम्हाला धक्का बसेल. तुमची खूप अडचण सुद्धा होणार आहे, पण आमचा नाईलाज आहे. आता चा काय असा ना तर स्पष्ट सांगा एकदाचा. दादा, काही कारणांमुळे आपल्याला लग्नाचा प्लॅन बदलावा लागणार आहे. पेपर कसा होता? एकदम छान. जे अभ्यास करतात त्यांना कसलं टेन्शन पेपरचं? असं काही नाहीये. घरातून बाहेर पडताना टेन्शन आलं होतं. आधीच सगळ्यात टफ जाणारा विषय होता त्याचं दडपण. आणि सकाळी आई बाबा आले होते तुमच्या घरी. काही सांगितलं का त्यांनी तुला? नाही, माझ्यासमोर काही विषय निघाला नाही, पण माझ्या कानावर पडलं. ते लग्नाचा काहीतरी फेरविचार करायचंय. सर, मला खूप टेन्शन आलंय. तुम्हाला सांगते, माझं घराच्या बाहेर पाऊल पडत नव्हतं, पण मग ओवीने नंतर सगळं फोन करून मला सांगितलं. सर, तुम्हाला परदेशात जायची संधी मिळाली आहे आणि त्यासाठी आपलं लग्न थोडं आधी करायचं म्हणतात. मला वाटलंच होतं हे सगळं ऐकून तुला टेन्शन येणार आहे, म्हणून मी तुला पिकअप करायला आलो. सर, टेन्शन कसं घेणार नाही? टेन्शन येणारच ना. आणि तसंही आपलं थोड्या दिवसात लग्न होणारच होतं. मग काय घाई आहे? नशी, मला कळत आहे लग्नानंतर तुला तुझं माहेरचं घर सोडून यावं लागणार आहे आणि त्यासाठी तू क्लिअरली प्रिपेअर्ड नाहीयेस. त्यात तुझ्या एक्झामची धावपळ चालू आहे, मग लग्नाची घाई होणार आहे आणि या सगळ्या गोष्टींचा तुला खूप स्ट्रेस येणार आहे. आय अंडरस्टँड दॅट. पण मी काय विचार करतोय, मला अचानक त्यांच्याकडनं कधीही तिकीट येऊ शकतं. इन दॅट केस मला एकट्याला जावं लागणार आहे. आणि निशी, एवढं सगळं झाल्यानंतर मी तुझ्यापासून एक सेकंड सुद्धा लांब राहू शकत. सो त्यापेक्षा जर आपलं लग्न झालं तर मी हक्काने तुला माझी वाईफ म्हणून माझ्यासोबत घेऊन जाऊ शकतो. सो 2 वर्ष एकमेकांपासून लांब राहण्यापेक्षा आपलं लग्न घाई गडबडीत झालेलं बरं ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.